हॅलो. पुन्हा एकदा नवीन मॅचला आपण सुरुवात करत आहोत. जय हनुमान बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती उतरली आहे. अर्थातच फाईट करण्यासाठी ओमकार मित्रमंडळ वांगणी, आणि जय हनुमान बेलपाडा. एका बाजूने मुरबाड ग्रामीण तर दुसऱ्या बाजूने वांगणी बदलापूर ग्रामीण. दोन संघांच्या दरम्यान कडा मुकाबला सुरू होत आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. पुन्हा एकदा वांगणीची एवन जोडी मैदानात. एका बाजूने दिलीप, दुसऱ्या बाजूने साई. पहिल्या षटकाला सुरुवात, कट केलंय. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला भिरकावून दिलं. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर कटचा जबरदस्त नजराणा सौरभ गांगुलीची आठवण करून देत असताना चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. हॅलो. पहिल्या मॅचचा वसारचा सामनावीर साजन फुलोरे यांना मॅन ऑफ द मॅच जातीये. साजन फुलोरे, आपण या मंचावरती मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. आयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान केला जाईल. साजन फुलोरे वसारचा पहिला सामनावीर सन्मान केला जाईल त्या ठिकाणी. दिलीप कांबरी स्टेप आउट झालाय. पुढे सरसाव जाऊन फटका त्याने खेळलाय. जबरदस्त कमिटमेंट. झेल टिपण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी सीमारेषेवरती शर्तीचे झाले, मात्र झेल या ठिकाणी पूर्ण कॅरी होऊ शकला नाही. या चेंडूवरती स्कोअर कार्ड वरती 2 धावांची मजल पाहायला मिळेल. धावफलक पुढे जातं 6 वरती. षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर डॉट, त्यानंतर या बॉलवरती मिळत आहेत 2. 3 बॉलचा खेळ इथे संपन्न झालाय. धावफलकावरती बिनबाद 6 धावा. सलामीवीर दोन्ही फलंदाज दिलीप कांबरे आणि साई. अपील करतायत. या चेंडूवरती नक्की काय घडलं हे पाहिलं जातंय. अंपायर डिसिजन वाईट बॉल. पंचांवरती निश्चितच आपण पाहताय हा एक अंपायर डिसिजन वाईट बॉल. पंचांवरती अपील करून प्रेशर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी. वाईट बॉल मिळतोय. धावफलकावरती 7 धावा एकंदरीत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. जय हनुमान बेलपाडा त्यांना फाईट करत असताना ओमकार मित्रमंडळ वांगणी. या दोन संघांच्या दरम्यान हा कडा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त बिग फाईट मॅच. छत्रपती चषक 2026. संदेश दादा देसले, गीतेश दादा ठाकरे आणि छत्रपती सीसी कुळगाव यांचं हे सदाबहार आयोजन. आयोजनाची 4थी रजनी पार पडतीये. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न फिल्डरनं जाऊन अडवलं आणि इथे या चेंडूला सिंगल धावेवरती संपन्न केलं. राहुल सोमने गोलंदाजी मार्कवरती. 4 ओव्हरची मॅच. षटक क्रमांक चालू झाले पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये चाललेला हा खेळ. 4 बॉल टाकून झाले. धावफलकावरती बिनबाद 8 धावा अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. राहुल उंचपुरा गोलंदाज, वेगवान गोलंदाजीसाठी ओळख आहे. व्यावसायिक दर्जावरती सुद्धा भरपूर चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून सातत्यानं राहिला. या बॉलवरती सुद्धा आपण पाहताय बॅटची कडा लागली होती. विकेट किपरच्या मागे प्रयत्नांची पराकाष्ठा. अगदी झेपावत असताना चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळवलं जरूर. धावा वाचवल्या 3. चेंडूची गती कमी झाली आणि निश्चित एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागतं. बिनबाद 9 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ होतोय. बॉलर तयार. गोलंदाज राहुल. दिलीप कांबरे स्ट्रायकिंग एंडवरती आणि त्याला साथ देत असताना साई घुले ही जोडी मैदानात. इथे समोरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय. व्हॉट अ शॉट. क्लासिकल अंदाज. दिलीप कांबरीच्या बॅटमधनं जबरदस्त फटका. मिड ऑफला बीट करत असताना चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार.
पहिलं षटक संपलेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती टोटल पाहायला मिळत आहेत. एकंदरीत बनल्या 13. ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि त्यांना फाईट करत असताना टीम जय हनुमान बेलपाडा मुरबाड ग्रामीणचा संघ, तर दुसऱ्या बाजूने वांगणी बदलापूर ग्रामीणचा संघ. दोन संघांची गाठ पडली आहे बदलापूरच्या नगरीमध्ये. जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या क्रीडा संकुलावरती चाललेली ही दर्जेदार स्पर्धा छत्रपती चषक 2026 अर्थातच छत्रपती क्रीडा मंडळ कुळगाव यांचं हे आयोजन. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती 13 बनल्यात. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज अनिकेत गोलंदाजीसाठी अनिकेत सोमने. यावेळेस पाहिलं जाईल चेंडूची गुणवत्ता पाहिली जाईल. पंचांनी नो बॉल घोषित केलं आणि सोने पे सुहागा बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू निघून गेलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4, टोटल 5, पंजा मिळाला 5. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. चेंडू मागे त्या ठिकाणी अडवतायत, पकडून फेक करतील. तोपर्यंत 2 धावा पुन्हा जोडतील. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. ते जाऊन पोहोचलं 20 वरती. अशा पद्धतीनं धावा जर येत राहिल्या तर नक्कीच संघासाठी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. यावेळेस बॉलर तयार. पुन्हा एकदा अनिकेत. एक चेंडूसाठी तब्बल 7 धावा त्यानं खर्च केल्यात. कमबॅक करावं लागेल. यावेळेस पुन्हा बॅटची कडा लागली. टो एंड. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळतीये. एक सिंगल धावेचं योगदान आलं. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीनं पुढे जातं. टोटल जर आपण पाहिली तर एकंदरीत बनल्यात 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू झाले हे 2. 4 ओव्हरची मॅच. दर्जेदार हे क्रीडांगण, सुंदर आयोजन आणि 2 संघांच्या दरम्यान पडलेली गाठ. एक बाजूनं ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि दुसऱ्या बाजूनं जय हनुमान बेलपाडा. दिलीप कांबरी संघाचा सुपरस्टार आणि स्टार त्याचे हल्ली फार चमकतायत. मेहनतीला यश मिळतंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे भिरकावलाय. 4 धावांसाठी बेधडक हिट. चौकार. सुंदर बॅटिंग करतोय दिलीप कांबरी. आपल्या नावाला साजेसा खेळ अद्यापपर्यंत साजरा करतोय. 15 धावांवरती नॉट आउट. इथे अनिकेतचा हा चेंडू अगदी आपण पाहताय समोरून फिरवलं. इथे बाहेर काढलं. डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी चेंडू बाहेर काढला. सरळ विकेट किपरच्या हातात. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना धावफलकावरती बनल्यात 25. यावेळेस स्विच इट अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. चांगल्या पद्धतीनं जज केलं आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. अजून मिळताय धावा 4. आलाय चौकार. एकोणतीस धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2. इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय आणि पंचांनी त्याला दंडित केलं. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एक षटक 5 चेंडूंचा खेळ झालाय. 30 धावा धावफलकावरती. स्कोर कार्ड वरती 30 धावा. इथे समोरच्या दिशेला ड्राईव्ह केले. लॉंगॉन वरती फिल्डर सिंगल मिळेल.
एक धाव स्कोर कार्ड वरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल बनल्यात 31-31 ऑन बोर्ड. समोरच्या दिशेनं फटका खेळायचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. अखेरच्या विकेटसाठी जाळं रचलं गेलं होतं. या जखमी भागाला आता जाळ्यात अडकवण्यात आलंय. मोठा मासा गळाला. दिलीप कांबरीच्या केळीचा झाल्यानंतर फलंदाज बाद. नवीन बॅट्समन आपण रुपेशला पाहता. रुपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी दिलीप कांबरेची महत्वाची विकेट गोलंदाजानं संपादित केली. दुसरा बॉल फ्लिक करायचा प्रयत्न. अगदी विकेट किपरची चपलाय आपल्याला पाहायला मिळते. हा देखील बॉल आला डॉट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहता. आता रुपेशच्या अगेन्स्ट तिसरं षटक आपण पाहताय. इथे देखील ते चित्र सलगचा. हा तिसरा येणार नाहीये. आता स्ट्राइक रोटेट होईल. लेग बायच्या स्वरूपात आता एक धाव टीमच्या अकाउंट मध्ये ऍड केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 32. 32 अंकावरती 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्विंग करायचा प्रयत्न नाही जमला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अगदी गोलंदाजाच्या माध्यमातून हा बॉल आला डॉट. सलगचा पाचवा. क्या बात आहे. पाचवा बॉल डॉट आला. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज दाखवतोय. बॅक टू बॅक 5 डॉट बॉल. खऱ्या अर्थानं फेकत असताना त्यामध्ये देखील एक लेग पासच्या स्वरूपात सिंगल खर्च केली आहे. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल आला डॉट. अगदी जबरदस्त गोलंदाजी. तिसरं मेडल षटक आता आपल्याला पाहायला मिळतं या गोलंदाजाच्या नावावरती. ओव्हर नंबर 3 मध्ये
महेश राहिलाय या खऱ्या अर्थानं तिसरा मैदान षटकाचा मानकरी. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर महेश. अगदी एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली, बट जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि या 3 षटकांच्या अंतिम धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये एका गड्याच्या नुकसानात 32 ऑन बोर्ड. हॅलो चेक. सुंदर गोलंदाजी महेशच्या माध्यमातून आलेलं मेडन षटक आणि धावफलकावरती घातलेली लगाम तुम्ही पाहताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 बनल्यात. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघ मॅच सोडणारे नाहीयेत. दोन्ही संघ ताकदवर कडा मुकाबला पाहायला मिळेल. 3 षटकात 32 बनल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. ज्या 2 षटकांमध्ये 32 होत्या त्या 3 षटकांमध्ये सुद्धा 32 पाहायला मिळत आहेत. काय बॉलिंग केली. जबरदस्त गोलंदाजी महेशच्या माध्यमातून. निर्धाव षटक त्यानं हाताळलं. एक विकेट सुद्धा मिळवली. शेवटच्या षटकाचा खेळ इथून पाहायला मिळेल. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. शेवटच्या षटकासाठी सुमित. ओव्हर नंबर 4 चौथ्या षटकासाठी इथे पाचारित केलं. जय हनुमान बेलपाडा संघ मैदानात खेळतोय. चौथ्या ओव्हरचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. आलेला हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी सातत्यानं करतायत. चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना कुठल्याही प्रकारे फलंदाजांना संधी मिळून देत नाहीयेत मोठा फटका मारण्याची. आणि अजून एक डॉट. सलगचा 7वा चेंडू असा आला ज्याच्यावरती धाव नाही. 32 वरती स्थिरावलेलं धावफलक आहे. यावेळेस हा चेंडू पायावरती पुन्हा एकदा फ्लिक करतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केलंय. हिट झालं मात्र ते धोकादायक होते फिल्डिंग टीमसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाला. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा आले मात्र या प्रयत्नात इथे माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन. गोलंदाजी करत असताना महेशनं करून दिलं. मेडन षटक त्यानं हाताळलं. 2 षटकांमध्ये ज्या वेळेला 32 धावा बनल्या त्यावेळेला असं वाटलं होतं की फार मोठा उच्चांक गाठला जाईल. मात्र जशा जशा पद्धतीची गोलंदाजीची गरज होती ती गरज ओळखली महेशनं. मेडन षटक टाकलं. या षटकाचा आपण अनालिसिस पाहत आहे. 3 चेंडू अद्यापर्यंत टाकले सुमितनं. फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्यात. टोटल 34. या बॉलवरती कडा प्रहार आडव्या बॅटचा. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती येतोय. पकडलं. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करतायत मात्र असफल. आणि आता अजून एक फलंदाज धावबादच्या स्वरूपात मैदान सोडतोय. विकेट डाऊन. सिंगल आणि त्याच्यावरती रनआउट.
4 बाद 35 धावा धावफलकावरती इथे अद्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. इथे अजून एक सिंगल आली, 36 टोटल. या षटकामधील पाहिलं तर एक बॉलचा खेळ शिल्लक, चौथं षटक, शेवटचा बॉलवरती किती धावा बनतील पाहायचे. 36 धावा टोटल बनल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. लास्ट ओव्हर, शेवटचा बॉल. गोलंदाज सुमित टाकलेला हा चेंडू मिस टायमिंग. विकेट किपर येतोय आणि चेंडूला कॅरी करत असताना विकेट मिळाली. 4 षटकं संपलेली आहेत आणि 36 धावांवरती रोखलंय. बनवाव्या लागतील टोटल 37 धावा 24 बॉलमध्ये. 24 चेंडू, 37 ची गरज. चला मॅच ऑन. 24 बॉल आणि 36 बनल्या. 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. जय हनुमान एरंजाड, जय हनुमान बेलपाडा संघाला बनवाव्या लागतील टोटल 37 धावा. 4 ओव्हरची मॅच. ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान बेलपाडा. दोन संघांच्या दरम्यान पडलेली गाठ आणि इथे आपण पाहताय तर 4 ओव्हरमध्ये 36 धावांवरती थांबवलं. 37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. चला मॅच लगेच चालू करायची आहे. चार ओव्हरची मॅच आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर विजयासाठी लक्ष ठेवले 37 धावांचं. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी सोमने बंधू मैदानात येत आहेत. एका बाजूने अनिकेत सोमने, दुसऱ्या बाजूने राहुल सोमने. दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती. चोवीस बॉल आणि 37 धावांचं लक्ष ठेवलंय. गोलंदाज बॉलिंग साठी तयार होतोय. पहिल्या षटकासाठी अष्टपैलू दिलीप कांबरी, वांगणीकरांचा सर्वात विश्वसनीय खेळाडू.
पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर हा चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल. बॉलर दिलीप कांबरी. $37 टू विन. 37 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी बॅटिंग करत असताना. यावेळेस कट केलंय पॉइंटच्या दिशेनं. फिल्डरला बीट केलं. चाललाय चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. कडक हिट आहे. चांगला फटका. अगदी अभ्यासपूर्ण आणि क्लासिकल अंदाजामध्ये ठोकलाय. चौकार. दोन बॉलमध्ये 4 आल्या. यावेळेस समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चांगलं कमबॅक चेंडू येतोय. पहिला डॉट, त्यानंतर चौकार. इथे डॉट. दोन युवा खेळाडूंच्या दरम्यान एक जबरदस्त बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत सोमने आणि दिलीप कांबरी. वांगणी विपक्ष बेलपाडा. चांगली मॅच रंगेल. दोन्ही संघ मातब्बर. स्ट्राइक वरती अनिकेत बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक चौकार त्यानं ठोकलाय आणि संघासाठी इथे आपण पाहिलं तर सुरुवात करून दिली आहे. बिनबाद 4 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक. या 3 चेंडूंवरती नक्कीच जर कमांड राहिली गोलंदाजाची तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जबरदस्त चुरस. दिलीपचा हा चेंडू. या चेंडूवरती मिस टायमिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड मध्ये सोपा झेल आणि फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना अनिकेत सोमने ठरलाय फेल. सिंगल मिळेल या बॉलवरती. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातं ते एकंदरीत 5 वरती. ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना स्कोर कार्ड वरती टोटल जर आपण पाहिलं तर 1 बाद 5 धावा. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. लास्ट बॉल. स्विच हिट अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय आणि बॅटिंग करत असताना मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेच्या बॅटमधनं हा कडक हिट. चौकार. अभ्यासपूर्ण फटका. या 4 धावांची मदत मिळते धावफलकाला. टोटल जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती. अशाच पद्धतीच्या बॅटिंगची गरज. पॉवर प्लेचं पहिलं षटक अर्थातच दिलीप कांबरीचं आपण पाहिलं. त्याच्या पहिल्या षटकामध्ये धावा वसूल केल्या 9 आणि निश्चितच आपण पाहिलं तर इथे चुरस बनेल. 18 बॉल आणि आता 28 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 18 चेंडू 28 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीनं पार केलं जाईल. बॅटिंग करत असताना राहुल अजूनही मैदानात. अनिकेतनं थोडंसं निराश केलं. कल्याण ग्रामीणचं वैभव 24/7 इन सर्व्हिस. योगीराज महाराज बुटेरे सर द बकॅडॉन
षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती 9 बनल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. इथून आपण पाहिलं तर 37 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट करावे लागतील. शेवटचे 18 बॉल आणि 28 धावांचं लक्ष. 18 चेंडू 28 धावा. मैदानावरती दोन्ही संघांच्या दरम्यान चांगली गाठ पडली आहे. स्ट्राईक वरती रोहित. बेलपाड्याचा हिटमॅन बॅकफुटला जाऊन कडक हिट मारलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त प्रहार केलाय. दूरवरनं फिल्डर आला. काय कमिटमेंट आहे. अगदी असं वाटलं होतं की सहजगत्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, मात्र फिल्डर दूरवरनं आला. त्यानं चेंडूला थांबवलं. संघासाठी 2 धावा इथे वाचवल्या. 1.1 षटकाचा खेळ झालाय. 11 वरती 1 बाद हे धावफलक तुम्हाला पाहायला मिळतंय. निश्चितच दोन्ही संघांच्या दरम्यान तुम्हाला बिग फाईट मॅच जरूर रंगलेली पाहायला मिळेल. ही मॅच रंगेल. 17 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष आहे. ओमकार मित्र मंडळ वांगणी संघासाठी दुसरं षटक सुरू झालंय. गोलंदाजी करत असताना धीरज. अजून एक वेगवान गोलंदाज इथे सुद्धा कट केलं. थर्डमॅनला चेंडू चाललाय. पाठलाग केला जाईल. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. पकडून फेक केली. धावा 2 मिळतायत. स्कोर कार्ड वरती 2 धावा येतील आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जातं. ते 13 वर 13. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. षटक दुसरं मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती टोटल बनल्यात 13. 1 गड्याच्या मोबदल्यात या 13 बनल्यात. इथून डाव कशा पद्धतीनं पुढे जातोय. 37 पर्यंत पोहोचायचंय. मॅचच्या नक्की गर्भामध्ये काय दडलंय हा सुद्धा एक प्रश्न. धीरजचा पुढचा चेंडू येतोय. स्ट्राईक वरती रोहित. रोहित हारट यावेळेस पुन्हा बॅकफुटला गेला. पंच केलं. फटका पुन्हा सुंदर आहे. आता मात्र पुन्हा फिल्डरसाठी मोठी चेस होती. जाऊन अडवून पकडून फेकतोय. 2 धावा इथे सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा इथे आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं 15. 15 ऑन बोर्ड. चांगलं क्रिकेट खेळण्यात माहीर असणारा खेळाडू. बेलपाडा मुरबाड ग्रामीणचा हिटमॅन रोहित हरड मैदानात स्ट्राईक वरती. दुसऱ्या बाजून राहुल सोमने. अनुभवी फलंदाजांची जोडी खेळतायत. इथे सुद्धा पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाजूला शफल होऊन अक्रॉस झाला. स्ट्रोकला बनवलं, जागा बनवली आणि त्यानंतर फटका इम्प्लिमेंट केला. इथे 2 धावा कंप्लीट केल्या. पुन्हा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना दोन्ही बॅट्समन अनुभवी खेळाडू आहेत. दोघांनाही माहिती आहे धावा येणं गरजेचं आहे. सिंगल डबल न सुद्धा येत राहिला तरी सुद्धा मॅच बनतीये. 1 बाद 17 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ या षटकातील. इथून आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बनल्यात. 2 चेंडूंवरती पुढे किती बनतील इथे आपण पाहूयात. 14 बॉल आणि 20 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. चला थोडीशी घाई करा. आपल्याला अजून यानंतर एक सामना कव्हर करायचा याची काळजी घ्यावी लागेल. षटक क्रमांक 2 17 धावा. या षटकातील 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. बॉलर तयार. चांगला चेंडू. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. आलेला हा निर्धाव चेंडू. निश्चितच स्वतःवरती थोडासा निराश रोहित. थोडा नाराज. एक एक बॉलची फार किंमत. एक एक चेंडूची अमूल्य किंमत या ठिकाणी मोजावी लागते. एक एक डॉट बॉल नंतर प्रेशर क्रिएट होत जातं. इथे सुद्धा चांगल्या पद्धतीनं कट केलं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडूला अडवलं. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. षटक क्रमांक 2 संपलंय. 9.00 ची सरासरी. धावा बनल्यात 18.
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावर 18 बनल्यात. 12 चेंडू 19 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. चला मित्रांनो, थोडीशी घाई करा. आपला अतिरिक्त वेळ भरपूर खर्च होत आहे. बारा चेंडू 19 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. रोहित आणि राहुल या जोडीवरती फार मोठी जबाबदारी इथून. 12 चेंडू 19 धावा डिपेंड करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जातोय तिसऱ्या षटकासाठी. गोलंदाज आलाय आणि पहिल्याच बॉलवरती श्रीनं या ठिकाणी विकेट मिळवली आहे फार मोठी. रोहितला मैदान सोडावं लागेल. विकेट डाऊन. बारा चेंडू आणि 19 धाव्यांचं लक्ष होतं आणि अगदी आपण पाहताय तर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलेली. श्री आला गोलंदाजीसाठी आणि त्यानं रोहित हरडला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्यासाठी रोहितच्या जागेवरती सुमित आलाय. स्ट्राईकवर पहिलाच बॉल फिरून मारतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा सज्ज आहे. सीमारेषेच्या लगत चांगल्या पद्धतीनं झेलला कॅरी केलंय. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट या ठिकाणी संपादित करत असताना मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलंय. बॅट्समन सुमित इज गॉन. दोन ओव्हर 2 बॉलचा खेळ इथे संपन्न झालाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट जात आहेत बेलपाडा टीमच्या. आणि श्रीनं मात्र इथे आपण पाहिलं तर ओमकार मित्रमंडळ वांगणी या टीमला मॅच मध्ये आणलंय. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या. ही इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होतोय. या बॉलवरती जर हॅट्रिक आली तर या मॅच मध्ये मोठं कमबॅक पाहायला मिळतंय. हॅट्रिक बॉल फिरून मारलाय. महेश मैदानात आलाय आणि पहिलाच बॉल त्यानं फिरून भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. या मॅच मध्ये जान ठोकणारा कडक आणि बेधडक हिट. महेशच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. षटकार. अप्रतिम फटका. महेश हरड आला. त्याच्या बॅटमधनं मिळालेल्या 6 धावा. इथून समीकरण बदललंय. राहुल बॅटिंग करतोय 1 चेंडू 4 धावांवरती. महेश बॅटिंग करतोय 1 चेंडू 6 धावांवरती. टोटल 3 बाद 24 धावा. 9 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चला मित्रांनो, आपण खूप जास्त वेळ खर्च करत आहात. ओमकार मित्रमंडळ वांगणी आम्ही सुद्धा समजू शकतो. रात्र झालेली आहे. निश्चित सामना सुद्धा महत्वाचा आहे. मात्र थोडं सहकार्य करा. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकारांना आपण पाहिलं तर मॅच मध्ये जान ठोकली. जय हनुमान बेलपाडा संघासाठी सामना ऑन केला. सामना जिवंत केला महेश हारड. ज्यानं गोलंदाजी करत असताना मेडल षटक टाकलं होतं. इथं आल्या आल्या पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलंय. विकेट महत्वाची मिळाली आणि संघासाठी 440 चा झटका बेलपाडा टीमला. महेश हारड इज गॉन.
8 चेंडू आणि आता 13 धावांचं लक्ष इथून राहिलं. सामना एक एक बॉल नंतर टर्न होतोय. सामना एक एक बॉल नंतर ट्विस्ट करतोय. 2 चेंडू 6 धावांचं योगदान दिलं आणि मैदान सोडावं लागलं महेश हरडला. नवीन बॅटर, नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी विकीला मात्र इथून चांगली साथ द्यावी लागेल. राहुल सोमने नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. अजूनही आपण पाहिलं तर क्षमता ठेवतायत. हा चेंडू पहा, सरळ विकेट किपरच्या हातात निर्धाव येतोय. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. संपर्क बॅट आणि चेंडू मध्ये झाला नाही. आलेला हा डॉट. षटक क्रमांक चालू झालाय 3. अगदी आपण पाहताय हा चेंडू सुद्धा डॉट आल्यानंतर 7 बॉल 13चं समीकरण. 7 चेंडू 13 धावा. बॅटिंग करत असताना जय हनुमान बेलपाडा. 7 बॉल बनवाव्या लागतील 13 विजयासाठी. विजय कशा पद्धतीने संपादित केला जाईल हा एक प्रश्न. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाने सुद्धा मेहनत भरपूर केली. या बॉलवरती फटका सुंदर आहे, अप्रतिम. या मॅच मध्ये आपण पाहताय तर निश्चितच आपल्या बॅटनं करिश्मा करायला सुरुवात केली. बॅट्समन मैदानात आलाय विकी आणि मिस्टर व्ही ज्यानं ठोकलाय हा सिक्सर. कडक हिट, षटकार. दोन षटकारांच्या मदतीने इथे आपण पाहिलं तर या षटकामध्ये सुद्धा आपण संमिश्र खेळ पाहायला मिळाला. विकेट सुद्धा आल्या, धाबा सुद्धा बनतायत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि आता 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. सहा चेंडू आणि 7 धावांचं इथे लक्ष पार करायचंय. लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर दोन्ही संघांच्या दरम्यान चांगली झुंज, चांगली मेहनत घेतली जात आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी झुंजार टीम, ज्या संघानं नेहमीच एक उत्कृष्ट टीम म्हणून प्रदर्शन नेहमीच दाखवलं. वांगणी बदलापुराचं क्रिकेट ज्या ज्या वेळेला आपण फॉलो करतो त्या त्या वेळेला आपल्या संघासाठी जी जान आणि तन मन धनानं मेहनत करणारी ही टीम. मैदानात आता संघर्ष दोघांच्या वाट्याला. 6 बॉल 7 धावांचं लक्ष. विकीच्या बॅटमधनं आलेला षटकार आणि त्यानंतर सामना फिरला. 6 बॉल 7 धावांची गरज आहे. बॅटिंग करत असताना राहुल मैदानात अजूनही खेळतोय. व्यावसायिक दर्जाचा एक अनुभवी आणि सर्वोत्तम खेळाडू मुरबाड परिसराचा. स्ट्राइक वरती तयार. 6 बॉल 7. पहिलाच बॉल, स्विच अटेम्प्ट, संपर्क नाही. बॅट आणि चेंडू मध्ये डॉट आलाय. या मॅचच्या गर्भामध्ये दडलंय तरी काय. गोलंदाज तुषार आला, त्यानं हुशारीनं पहिलाच बॉल डॉट फेकलाय. 6 चेंडू 7 ची गरज होती. पहिला डॉट. मॅच मध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघ जिवंत. याच मैदानाला इतिहास आहे मित्रांनो. आम्ही सातत्यानं वारंवार आठवण करून देत असतो. 6 चेंडू 1 धावेची गरज असताना सामना डिपेंड झालेला आम्ही पाहिला. इथे झेलची शक्यता होती. हवेत झेपावत असताना चेंडूला कवेत घेण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या मोमेंटला चेंडू ड्रॉप झाला. असं वाटलं होतं ज्या वेळेला मिडल झाला चेंडू जातोय 4 धावांसाठी. मात्र फिल्डर ज्या पद्धतीने कमिटमेंट त्या ठिकाणी देत आहेत, 100% एफर्ट देत असताना ही युवा टीम मैदानाच्या आत खेळतीये. अर्थातच ओमकार मित्रमंडळ वांगणी मॅच सोडायला तयार कुणी नाहीये. सिंगल मिळाली. धावफलकावरती टोटल 31 धावा. 4 बॉल आणि 6 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. मंजिले मिले या ना मिले, ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये गलत बात है. 4 बॉल 6. दोघं मेहनत करतायत, कष्ट करतायत, जिद्द दाखवतायत, चिकाटी दाखवतायत. अंपायर वळतायत आमच्याकडे. कुणाल पेनकर सर. व्हाईट बॉलचा कॉल, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आमच्या सोबत योगीराज महाराज बुटेरे सर कंट्रोल रूम मध्ये येत आहेत. चेक करतील. क्या हुआ देखा जाएगा. तुम्ही दोघं बसा. बेल्टमॅन आपण कुणी इथं काळजी करू नका. चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ऑनफिल्ड डिसिजन व्हाईट. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू चेक करतायत.
व्हाईट बॉल. थर्ड अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. आणि आता एक अवांतरची धाव या ठिकाणी जोडली जाईल. समीकरण बदललं. 4 बॉल 5, 4 चेंडू 5 धावा. जिद्दीनं खेळतोय तुषार. एखाद दुसरा डॉट जर अजून फेकला तर मॅच बनेल. व्हॉट अ बॉलिंग. चांगली बॉलिंग त्या ठिकाणी. आणि इथे आपण पाहताय तर विकेट संपादित केली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय विकी. धावबाद. विकीनं मात्र आपलं काम बरोबर पूर्ण केलं. एक सिक्सर मोक्याच्या क्षणाला त्यानं ठोकला होता. इथे राहुलला स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं आणि स्ट्राईक मिळाली आहे. 3 चेंडू 5 धावांचं लक्ष. मॅच कशा पद्धतीनं टर्न होतीये. प्रत्येक बॉल नंतर सामना फिरताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल नंतर सामन्यामधली चित्र बदलताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉल नंतर या मॅच मधील आपण पाहताय तर जिवंत आणि ज्वलंतपणा ठासून ठासून भरलेला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल आणि आता 5 धावांची गरज. गोलंदाज तुषारनं मात्र इथे खऱ्या अर्थानं हुशारी दाखवली आहे. राहुल सोमने स्ट्राईकवर. 3 बॉल 5 ची गरज. पायावरती चेंडू फ्लिक केलाय. समोरच्या दिशेला सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. विकेट मिळाली आहे फार मोठी. रनआउट. पहा मित्रांनो, याचंच नाव क्रिकेट. क्षणात हसवतं, क्षणात रडवतं आणि मैदानावरती मॅच मध्ये कधी काय घडेल हे सांगणं नेहमी कठीण असतं. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. 33 बनल्यात. आता 2 बॉल 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. 2 चेंडू 4 धावा बनवाव्याच लागतील. बॉलर तयार. नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्यासाठी तयार. इथे सुद्धा चांगला चेंडू टाकलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट आणि चेंडूचा कुठल्याच प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव आलाय आणि आता अक्षरशः इथे आपण पाहिलं तर अडचणीत टाकणारी गोलंदाजी. चांगली गोलंदाजी केली ओमकार मित्रमंडळ वांगणी टीम साठी. व्हेरी गुड बॉलिंग. तुषारच्या माध्यमातून 5 चेंडू टाकलेत भावानं आणि खर्च केलात फक्त धावा 3. झुंजार कर्तव्यदक्ष. 1 चेंडू 4 ची गरज. शेवटचा 1 बॉल 4 धावांचं लक्ष पार करायचे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा रूल आहे. 6. शेवटचा बॉल आणि जाळ्यात पकडले बरोबर समोर. पंचांनी बोट केले आकाशाकडे आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय ओमकार मित्रमंडळ वांगणी टीमनं. वेल प्लेड बॉयज आणि हार्डलक जय हनुमान बेलपाडा. टॉस साठी या आई गावदेवी वसार त्यांच्या विपक्षात ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं 6 चेंडू आणि 7 धावा डिपेंड करत असताना आपल्या संघासाठी विजय मिळवून दिला. तो गेम चेंजर तुषार ठरला या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. तुषार आपण या सामनावीर. त्याचबरोबर या ठिकाणी टॉस केला जाईल क्वालिफायर मॅचचा. एका बाजूने ओमकार मित्रमंडळ वांगणी तर दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती खेळेल आई गावदेवी वसार. या दोन्ही संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. चला वसार टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. त्याचबरोबर
प्रशांत सूर्यराव सर, आपण या जरा धावत. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल. त्याचबरोबर टॉस केला जाईल. ओमकार मित्रमंडळ वांगणी विपक्षात संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी वसार. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण देत आहोत तुषारला, ज्यानं 6 चेंडू 7 धावांची गरज असताना सामना या ठिकाणी डिपेंड केला. आपल्या संघासाठी उत्कृष्ट खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तुषार, आपण या मॅन ऑफ द मॅच. आणि लगेचच आपण टॉस सुद्धा करणार आहोत. आई गावदेवी वसार विपक्षात ओमकार मित्रमंडळ वांगणी. सामना 3 षटकांचा असेल. टॉस आपण करतो आहोत. क्वालिफायरची मॅच. ओमकार मित्रमंडळ वांगणी विपक्षात गावदेवी वसार. टॉस जिंकला वांगणी टीमनं आणि थोड्याच वेळात निर्णय कळेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, चांगले खेळा, यशस्वी व्हा, आशीर्वाद. एकच एंडनं बॅटिंग होईल. तिन्ही षटकं एकाच एंडनं खेळवली जातील. सूचना लक्षात घ्या. दोन्ही टीमला शुभेच्छा. समालोचन कक्षामध्ये परिवर्तन ऐकूयात श्रवणजी धुमाळे सर. धन्यवाद.